मित्रांनो, आता आपण जायचं आहे गाडी भरायला तासवडे MIDC मध्ये. तिथून आपण जाणार आहोत गुजरातसाठी पानोली या ठिकाणी माल घेऊन. सध्या आपण चाललोय आपल्या गाडीजवळ. गावातून गाडी ते लवकर यायला लागते टू व्हीलरवरून. ही आपली गाडी. हार बांधायचा आपण आता आतमध्ये गाडीत. अशा तऱ्हेने आपण आता पेठ नाक्यावरून चाललोय तासवडे MIDC मध्ये माल भरण्यासाठी. NH4 वरती आपण निघालो इथून. आपल्यासोबत आहेत स्वप्नील राठोड, आमचे ड्रायव्हर मित्र बंधू. गिअर थोडा अडकतोय आता, जरा व्यवस्थित आहे. आपण बघत आहात NH4 वरील ब्रिज हळूहळू आता पूर्णत्वास येऊन सुरू करण्यात येत आहेत. हा ब्रिज नेरलेचा ब्रिज, काशेगावचा ब्रिज आहे. सॉरी, काशेगावचा सुरुवातीचा ब्रिज चालू झालेला आहे. त्याच्यावरून वाहतूक चालू झालेली आहे. जरा हळू घे धबधब्यागत केले हळू. रस्ता अजून पूर्णपणे काम न झाल्यामुळे गाडी त्या वेगात नेऊ शकत नाही आपण. 40-50चं स्पीड योग्य आहे या रस्त्यासाठी. 60 लय जास्तीत जास्त 60 किलोमीटर, त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने न गेलेलंच बरं. सगळ्यांच्या फायद्याचंच आहे ते, चांगल्यासाठी आहे. पूर्ण एकदा काम झाल्यानंतर गाडी पळवाय काय हरकत नाही, पण अचानक रस्त्यात पॅसेंजर येतात. तर आपली जर्नी आता पुन्हा चालू झालेली आहे. पॅसेंजरला नागठाण्याला जायचं होतं, पण आपण तासवडे MIDC टोल नाक्याजवळ आहे, तिथं गाडी भरणार आहोत. त्यामुळं त्यांना वेळ होऊ शकतोय, त्यामुळं आपण घेतलं नाही त्यांना. रस्त्याचं काम तुम्ही बघू शकताय, प्रगतीपथावर चालू आहे. टू व्हीलरवाल्यांच्यामुळं जरा गती कमी त्या गाडीची, कशी पण चालवते आधनंमधनं. आणि हॉर्न वाजवायची सोय नाही, डोळं वटरून बघते. इथे एक CNG पंप आहे बघा. काशेगावच्या अगोदर एक ऑनलाईन CNG पंप आहे आणि काशेगाव नंतर एक ऑफलाईन CNG पंप आहे. तर दोन्ही चालू आहेत, काही टेन्शन नाही CNG गाडीवाल्यांसाठी. आपली पण गाडी CNG वालीच आहे, त्यामुळं पॅन इंडिया आपल्याला जायला जरा अडचण वाटत्या. लवकरच आपण डिझेलवाल्या गाडीचा पर्यायावर विचार चालू आहे. अशा तऱ्हेने वातावरण एकदम फ्रेश आहे. ही अशी रस्ता झाल्यावर ट्रॅक्टरवाली वगैरे साईडनं गेलेले दिसणार आहेत आपल्याला, अशी मधनं दिसणार नाही. टू व्हीलरवाली, ट्रॅक्टरवाली, तसेच बैलगाडी, 3 व्हीलर, सगळ्यांना त्या बाहेरच्या रस्त्यावरनं प्रवास करावा लागणार आहे. काय मजा मारायची आहे ती मारून घ्या, रस्ता अजून कंप्लीट व्हायचा आहे तोपर्यंत. परत त्यांना एंट्री नाही आहे या रस्त्यावर. धोकादायक स्थितीमध्ये पंक्चर झालं वाटतं टायर ट्रॉलीचं, ऊसाच्या ट्रॉलीचं. तर आलं डायव्हर्शन. 50 ठिकाणी ब्रिज गाव जवळ जवळ असल्यामुळे घेण्यात आले.
त्यामुळं गतीला परिणाम होतो या गतीवर गाड्यांच्या. स्लो चालतात गाड्या सगळ्या, पण कामं पण प्रगतीपथावर चालू आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याला काही ठिकाणचे ब्रिज पूर्णत्वास गेलेले दिसतील, तर काही ठिकाणी जिथे अडचण आहे ते राहणार. हा ब्लॅक स्पॉट आहे RTOसाठी. हरामखोर माणसं इथं थांबते, ते बरोबर गती कमी येते गाड्यांची. त्याचा गैरफायदा घेते ती. पर्याय नाही गाडीचं गती कमी करण्याशिवाय इथं. आणि याचाच गैरफायदा RTO वाल्यांच्याकडून घेतला जातो. अपशब्द वापरल्याबद्दल माफी. आपण आता पोचलोय कराडमध्ये. तर कराडमधला ब्रिजचं काम जवळपास एक 3-4 किलोमीटरचा ब्रिज आहे हा. त्याचं जोरात काम चालू आहे, बघू शकताय आपण व्हिडिओमध्ये. आतमधून रस्ता वाहतूक चालू होती ती बंद करून आता त्यांनी बाहेरून चालू केल्या. इथं ट्रॅफिकची समस्या खूप जाणवते. ट्रॅफिक खूप असते ठराविक वेळी. काम प्रगतीपथावर चालू आहे. हा ब्रिज इथून चालू होतोय, तो डायरेक्ट कराडच्या नदीच्या ब्रिजवरच नेऊन संपतोय. असा हा ब्रिज आणि काम इथे चालू आहे, कंटिन्युअसली चालू आहे. इथं भरपूर ॲक्सिडेंट होत आहेत. पेपरला पण आलेलं. पादचाऱ्यांसाठी धोकादायक आहे. पूर्णपणे वाहतूक पुलाच्या खालूनच चालू आहे. अजून पूल काही चालू झालेलं नाही. काम जवळपास 70% आसपास झाले आहे. अजून 30% बाकी आहे काम. बाहेर निघे बाहेर. गिअर स्मूथली टाक. तिसरा बरं का, आणि दुसरा थोडं अडकतात गिअर. तिसरा आणि दुसरा जास्त करून अडकतात. DP जैन कंपनीकडे या पुलाचं काम आहे. पुलाचं रस्त्याचं काम DP जैन कंपनीकडेच आहे. काम प्रगतीपथावर चालू आहे. लवकरच आपल्याला पूर्णत्वास गेलेलं दिसेल आणि वाहतूक पण चालू होईल वरून. तरी त्यासाठी एक 3 ते 6 महिने वेळ लागेल असा अंदाज आहे. आपण आता कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट जवळ आलो आहे, जे
मेडिकल क्षेत्रातलं अग्रगण्य नाव आहे हे. अतुल भोसले बाबा नवीन नवनिर्वाचित आमदार या हॉस्पिटलचे मालक आहेत. इथून आता पाहताय आपण व्हिडिओमध्ये माल भरायचं चालू आहे गाडीमध्ये. हे बॅरेल भरण्याचं काम चालू आहे. 8 बॅरेल भरलेत, आणखी 2 बॅरेल भरले की आपलं लोडिंग कंप्लीट होणार. मित्रांनो, आता आपण आलोय साताऱ्यामध्ये. इथून आपल्याला वाडे फाट्यावरनं राईट घ्यायचं आहे आणि नेरा लोणंद या मार्गे आपल्याला जायचं आहे. गाडी आता आहे. आपण बघू शकताय सातारा हायवेच्या दोन्ही बाजूला बिल्डिंग्स दिसत आहेत. इकडे कन्स्ट्रक्शन काम चालू आहे सिटीमध्ये. नाही आहे का? कुठं नाही काय जायला पुण्यामध्ये काय हा आहे सातारा नीरा लोणंद रोड. आजूबाजूला ग्रीनरी आहे भरपूर. ट्रॅफिक जाम असते नेहमी या रस्त्याला. भरपूर ट्रॅफिक असते. जाम नसते, ट्रॅफिक असते, जादा असते. कारण का हा रोड आहे विदाउट टोल. अर्धा तास 1 तास उशीर होऊ शकतो एखाद्या ठिकाणी या रूटवरून जायला. पण टोल नसल्यामुळे या रोडला गर्दी भरपूर असते. त्यात आणि रस्ता आहे बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचा. नाही, मला कॅनल दाखवायचं होतं रे. आंघोळ करते का? फार टोटल केवढा आहे हा? म्हणजे त्याचं नव्ह, तो केवढा आहे म्हणतो. हा होय काय? खतरनाक काम करतेस की तुला. ध्यान लय जोरात आहे. ध्यान खतरनाक आहे तुझं. ड्रायव्हिंगवर ध्यान दे. तिकडे ध्यान देऊ नको. झाडाला फुलं आली तर कसं जोरात. आणि आपण आलेलो आहे लोणंद घाटात. पाण्याचा अभाव डोंगरावर तसंच पाण्याचं दृश्य भारी दिसते. खाली तलाव आहे.
केल्याशिवाय बघायला मिळत नाहीत. तंद्री आले काय तुला? नील तंद्री आहे क्या? दिल जलेले हो नको जरा. काम चाललंय, ध्यान दे. काम वर्क इन प्रोग्रेस. अयो तर बरंच कचलंय गेला का पाण्यामध्ये. घाट सेक्शन. या हळू 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 नेते हळू सगळं हलते. केमिकल अंगावर येईल आपल्या बाहेर पाठीमागे. हळू नेते हळू. धरण आहे छोटेसे इथे. धरणच दिसत हा दिशा कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हतं. धोकादायक वळत. कशाला पळू दसारेला? गेअरमध्येच असतो ते, पण पळवू नकोस. ते न्यूट्रल करू नको. हे बघा धरण, छोटेच डॅम रस्त्याच्या उजव्या बाजूला. अशा तऱ्हेने घाट संपलेला आहे आणि आपण पुन्हा वेगाने चाललेलो आहे नाशिकच्या दिशेने. सुप्रभात मित्रांनो. आपण आता पोचलेलो आहे गुजरातमध्ये. सकाळच्या प्रहरी धुके दिसत आहे, त्यामुळे तुम्हाला चित्र व्यवस्थित दिसत नसेल. गाडी आहे 70च्या स्पीडवर. ड्रायव्हर आमचे तालात आहेत त्यांच्या. लवकरच आपण शुभ सकाळ मित्रांनो. गुजरातमध्ये आपण पानोली येथे डिलिव्हरीच्या ठिकाणी पोहोचत आहे थोड्याच वेळात. रस्त्यावर ट्रॅफिक जाम बऱ्यापैकी वाहनं असतात. दोन्ही साईडला रस्त्यांच्या वाहनांची गर्दी. मला काय करते बघा, वाहनं दिसते. अत्यंत महत्त्वाचा रोड आहे हा. गुजरातमधून
पुढे राजस्थान, दिल्ली, हरियाणा या साईडला वाहनं जातात इथून या रोडवरून. आणि पलीकडल्या लेनमधून मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई इतर ठिकाणी वाहने जातात. घ्या ना पुढे. तर अशा रीतीने आपण लवकरच पोहोचत आहे आपल्या डिलिव्हरीच्या ठिकाणी, मटेरियल डिलिव्हरीच्या ठिकाणी. असं आहे गुजरात. दंगा करतोय ना कधी. जाऊन दे ना नका त्याला, तुला जाऊन दे ना. दंगा करते. टेम्पर आहे बस वाट आहे. जवळपास स्पीडनं आपण चाललेलो आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बूम बघायला मिळेल आपल्याला इथे. भयानक इंडस्ट्री उभारण्यात येत आहेत इकडे. जुलियन असांजे सीएनजीला गर्दी बघू शकताय तुम्ही. हवेमध्ये हलकेसे प्रदूषण आणि धुके मिश्रण असल्यामुळे जास्त लांबचं क्लिअर दिसत नाही. ब्लर असल्यासारखं दिसतंय. ब्लर